मित्रो नमस्कार. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 35 सभा घेतल्या, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 35 सभा घेतल्या 35 सभा घेतल्या तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री यांनी देखील 25 सभा घेतल्या. एवढा निवडणुकीचा धुळा उडवला की जिथं घेऊ नये त्या गल्लीत, बोळात, कोपऱ्यात त्यांनी सभा घेतल्या. यांच्या सभेला गर्दी खुर्च्यांची होती आणि त्या खुर्च्यांनीच यांना एकदा मतदान केलं आहे हे मात्र सिद्ध झालं. आणि ज्या ठाकरे बंधूंचा जलवा, त्यांनी केवळ 2 भावांनी 3 सभा घेतल्या 3, पण त्यांच्या सभेत खुर्च्यांऐवजी माणसं जास्त होती. पण आता नव्या तंत्रज्ञानानुसार माणसं मतदान करत नाहीत तर खुर्च्या मतदान करतात हे सिद्ध झालं. मग मला सांगा, ज्या भाजप अध्यक्षांनी 37 सभा घेतल्या, ज्या मुख्यमंत्र्यांनी 35 सभा घेतल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 25 सभा घेतल्या, अजित पवारांनी 25 सभा घेतल्या आणि ठाकरेंनी केवळ 3 सभा घेतल्या, तरी पण ठाकरेंचं तेज कायम आहे. तेव्हा खरं सांगा, निवडून कोण आले? सगळे चाकरमाने दिमतीला, पैशाचा वर्षाव, पोलीस यंत्रणा हातात, सगळे पावर, गल्ली ते दिल्ली सत्ता. तरी मुंबईमध्ये एकाच ठाकरेंनी यांना पाणी पाजवले आणि आत्ताही महापौर यांचा होईल का नाही याची भीती दोघांच्याही मनात आहे. कारण शिंदेंना वाटते एक तर हे नगरसेवक स्वग्रही परतू शकतात किंवा ठाकरेच फडणवीसासोबत युती करू शकतात. असे 2 प्रश्न आहेत. तेव्हा काय होईल, कसं होईल, पण महापौर मात्र शिवसेनेचाच होईल हे निश्चित खरं आहे.